सीताई कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय घारगाव येथे विद्यार्थ्यांना पोलिसांचे मार्गदर्शन। घारगाव पोलीस स्टेशनचे नवनिर्वाचित पोलीस निरीक्षक दिगंबर भदाने व पोलीस उपनिरीक्षक निवांत जाधव यांच्याकडून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन। सीताई कॉलेजच्या श्री गणेशाचं घारगाव पोलिसांकडून पूजन। व्यसनापासून दूर राहण्याचा पत्रकार बांधवांचा विद्यार्थ्यांना मोलाचा सल्ला। महाराष्ट्र ऑनलाईनसाठी आदेश वाकळे, घारगाव। कपड्यामध्ये बांधून एक भाकर द्यायची, तो आणतो का डब्याला काही, हा तर भाकर आणि लोणचं किंवा चटणी हा पर्याय होता भाकरी बरोबर। तर त्या बहिणीला, दोघी बहिणींना दोन भाकरी बांधून द्यायची एका कपड्यामध्ये आई, आणि मला एकच द्यायची। म्हणून मी काही शाळेत जात नव्हतो। पहिल्या दिवशी गेलो नाही, आईने चिडून बघितलं पण मी पळून गेलो, शाळेत गेलोच नाही। दुसऱ्या दिवशी आईने त्या मास्तरला सांगितलं की हा दोन भाकरी बांधतो त्यामुळे शाळेतच जात नाही। मास्तरने त्यांनी पिशवी बाजूला ठेवून दिली, धोतर आवरून घेतलं आणि आमच्या मागे पळाले ते। पावसाळ्याचे दिवस होते, जून महिन्यात शाळा सुरू होते। जमीन नांगरलेली होती, चिखलाची भरलेली होती। मास्तर पळत होता, मी पुढे पळत होतो, मास्तर पाठीमागून पळत होते। ते चिखलाचे भरले, मी बारीक होतो, पळून आलो घरी आणि बिगर डब्याचा शाळेत गेलो। शाळेत शिकत राहिलो, पहिली झाली, दुसरी झाली, चौथी झाली, हायस्कूल झालं, कॉलेजला गेलो, तुमच्यासारखा झालो आणि शिकत राहिलो। शिकत मात्र नक्की राहिलो, कारण शिकण्याबरोबर अनेक गोष्टी असतात ज्या आजकाल अनेक माध्यम आहेत ते विचलित करत असतात। ती माध्यम आमच्याकडे नव्हती। एक गोष्ट खेळ, दुसरी गोष्ट वाचन, तिसरी गोष्ट घरी काम। आता तुमच्याकडे किती वेळ भेटतो मला माहित नाही, आपल्याला मोबाईलने व्यस्त केलेला आहे, ते ज्ञान पण देतं आणि आपल्याला वेळ पण खर्च करतो। आता दुसरी गोष्ट सांगताना, आम्ही जेव्हा मार्गस्थ झालो, हायवे सोडला, वरती आलो, हा जो रस्ता आहे शाळेकडे येणारा, कॉलेजकडे येणारा, तो जरा वक्राकार आहे। या बाईक बहुतेक तुमच्या असतील, विद्यार्थ्यांच्या असू शकतात। तो विद्यार्थ्यांनी जाताना हळू जायचं आहे, 10-20च्या स्पीडने। तो भयावह असा वक्राकार रस्ता आहे, येणारा त्याच्या वेगाने येत असतो, जाणाऱ्याने हळू जायचं आहे। कुठे अपघात घडू नये अशी शंका माझ्या मनात आली, म्हणून मी हे निवेदन करतो। काही दुर्घटना आमच्या कानावर यायला नाही पाहिजे, यासाठी सगळ्या दुचाकी स्वारांनी जाताना कमी वेगाने जावे। येणारा त्याच्या वेगाने येईल, तो त्याच्या कोणत्या बाजूने येईल, डाव्या की उजव्या, हा यांना काही माहित नाही आहे का? ते फक्त एक भाकर घेऊन जमायासारखे दोन मागू नका, आहे का नाही? आमच्यासारखा मास्तर तुम्हाला आहे का नाही? असलं तर नशीब, तुम्ही शिकणार मोठे व्हाल। हा चिखलात पळणारे मास्तर पुन्हा निर्माण व्हावे, तर पुन्हा असा एक जण माझ्यासारखा इथं यावा अशी माझी इच्छा आहे। त्या मास्तरमुळेच मी इथं आहे की काय अशी माझी इच्छा आहे, अशी माझी धारणा आहे। हे झालं लहानपणीची गोष्ट, परंतु इयत्ता 7वीत पण असंच घडलं। ते म्हणजे असं की शेवटच्या बँचचा विद्यार्थी होतो मी, माझ्या शेजारी बसताना म्हणतो, साहेब यांनी मला चिमटा काढला। सर म्हणतो उभा राहा, मी म्हणतो त्याला चिमटाच काढला नाही मी, त्याला का कुणास ठाऊक सांगितलं असं, उभा राहा म्हटल्यावर उभाच राहिलो नाही मी। सर आले, मला घेऊन गेले, कान पकडून टेबलवर उभं केलं आणि त्यांनी थोडंसं त्यांच्या पद्धतीने शिक्षकांनी जो विद्यार्थ्यांना द्यायचा असतो तो प्रसाद आम्हाला दिला आणि मला अपमानित झालं। टेबलवर बसवलं मला, अख्ख्या वर्गात 47-48 मुलांसमोर। मला वाईट वाटलं। शेवटचाच तास होता, 7 तासाचा एकंदरीत दिवसाचे पिरियड होते आणि शाळा सुटल्यानंतर दप्तर घेऊन पळत गेलो। 4 किलोमीटर अंतर माझं पण होतं, पण जाताना त्या सरांनी सांगितलं होतं की ह्या 10 स्पेलिंगा पाठ करून आणायच्या प्रत्येकाने शिकत्यात 7व्या पिरियडच्या दरम्यान। आणि असं पण म्हटलं होतं की ह्या ज्या स्पेलिंग आहेत 10, हा फक्त हा एकटाच माणूस विद्यार्थी पाठ करून आणेल ज्याला मी मारलंय। गेलो आता ते शब्द माझ्या कानात होतं
हे काही विसरत नव्हतो मी. रस्त्याने जाता जाता 5 स्पेलिंगा पाठ झाल्या. पहिली स्पेलिंग TREE ट्री होती, नंतर SCHOOL स्कूल होती. अशा स्पेलिंगा आठवतात तेव्हाच्या, त्या सांगितलेल्या साध्या. घरी गेलो, येताना घरी 4-5 पाठ केले, येताना 10 पाठ पूर्ण झाले होते. दुसऱ्या दिवशी वर्गात शिक्षक परत आले, शंकर नारायण निकम त्यांचं नाव. सगळ्यांना सांगितलं उद्या माझ्या त्या 10 स्पेलिंगा कोण सांगणार. सुरुवात केली इकडून, अशी 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 अशी. मी शेवटचा विद्यार्थी होतो. मला विचारलं, मी त्या न पाहता 10 स्पेलिंगा सांगितल्या. म्हणजे मला याच्यातून असं सांगायचं आहे की सरांचा बी मार्क तुम्हाला मिळत असेल, त्याला तुम्ही प्रसाद समजा, त्याप्रमाणे प्रतिसाद द्या. शिक्षकांनी रागावणं, चिडणं, मारणं आज तक्रार पोलिसांकडे जाते आणि वडिलांकडे जाते. तसा काही प्रयत्न करू नका. आपल्याला एक गाणं होतं किंवा एक काव्य होतं, छेडी लागे छमछम विद्या येई घमघम, असं काही ऐकलं आहे का तुम्ही? बदाने सर, इतर सर्व पत्रकार बंधू आणि समोर बसलेले भावी पिढीचे असलेले सर्व माझे बंधू आणि भगिनी, तसं बघायला गेलं तर आम्ही येण्यामागचा उद्देश, आम्हाला आरतीसाठी पण बोलवलं, आरतीचा मानही मिळाला. परंतु जसं म्हणतो की श्री गणेशास सुख करता दुःख हरता, तर आम्ही दोन्ही प्रकारचे काम करत असतो. जे समाजात जे चांगले माणसं आहेत त्यांचं रक्षण करणं आणि जे विघ्न संतोषी लोक असतात त्यांचा बंदोबस्त करणं, असे दोन्ही कामं करण्यासाठी आम्हाला आज ही वर्दी दिलेली असते. आणि त्या दृष्टिकोनातून आम्हाला तुम्हाला काही मार्गदर्शन करायचं होतं. आज तसं बघायला गेलं तर आमच्या वेळेस एवढं टेक्नॉलॉजी नव्हत्या, जसं की मोबाईल असेल, कॉम्प्युटर असेल, लॅपटॉप असतील, हे काही नव्हतं आणि त्याच्यामुळे अशा प्रकारचे गुन्हे नव्हते. पण जसे जसे आता पिढी पुढे चालत चाललेली आहे तसे तसे गुन्ह्याचे प्रमाण वाढत चाललेलं आहे. पहिला आम्हाला पिक्चर बघायला जायचं म्हणलं तरी 32-35 किलोमीटर बसनी जावं लागायचं. आता आपल्या मोबाईलवरती आपण एनी टाइम कुठलाही पिक्चर बघू शकतो. इतकी टेक्नॉलॉजी वाढ झालेली आहे. आम्हाला लय झालं 6 महिन्यातून एखादा पिक्चर बघायला भेटत असेल, आता तुम्ही डेली पाहत असाल. आणि मला नाही वाटत इथे असं एखादा तरी विद्यार्थी असेल की ज्याच्याकडे मोबाईल नाहीये. असेल तर त्यांनी हात वर करा. नाहीये, शक्यच नाहीये, कारण आज प्रत्येकाकडे मोबाईल आहे. आणि हा मोबाईल जो आहे तो जेवढा चांगला आहे तेवढाच वाईट पण आहे. जसं की ज्यांनी जो मोबाईल काढला तो फक्त आपल्या कम्युनिकेशनसाठी आणि आपल्या कामात सुसूत्र, म्हणजे एक प्रकारे आपण कम्युनिकेशन तर करू, पण आता जे व्हॉट्सअप आहे त्याच्यावरती आपण PDF सेंड करू शकतो एखाद्या कामाची. आज आपल्याला एका ठिकाणी दिल्लीला काही पाठवायचं असेल तर त्याचा यूज करू शकतो. पण त्याच्या व्यतिरिक्त त्याचा यूज राहिलाय 10% आणि मिसयूज झालाय 90%. तुम मुझे चुना दो मैं तुम्हें तंबाखू दूंगा. साहेब, आता परिस्थिती थोडी बदललेली आहे. आता मुलं म्हणतात तुम मुझे हिरा दो मैं तुम्हें 717 दूंगा. साहेब, यापेक्षाही परिस्थिती पुढे गेलेली आहे. आता तर ते 20 रुपयाची स्टिंगची बाटली घेऊन पोरं ती बाटलीच पिऊ लागली. त्या बाटलीत काय, मला देखील समजायला ना की त्या बाटलीत असं आहे तरी काय. मला कधी कोणी ते दूध पिलेलं असं कधी दिसत नाही, कोणी चहा पिलेला दिसत नाही. मात्र त्या स्टिंग, कोणत्या दुकानात जा त्या फ्रीज मध्ये स्टिंगच्या बाटल्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला वाटत नाही का आज साहेब या ठिकाणी आले, मोठ्या गाडीत बसून आले, सगळे त्यांच्या बरोबर आले. तुम्हाला वाटत नाही का आपल्याला देखील असं व्हावं? आज एवढे शिक्षक तुम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी उपलब्ध आहेत. हा कार्यक्रम संपला असं घोषित करतो. विद्यार्थ्यांनी जागेवर निपक्ष, रोखोक तसेच सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक, धार्मिक ह्या रोखोक बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आपल्या MH ऑनलाईनला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.